माहित नाही तर किती पिसळले ती ग. कोणच्या तर टायमाला माझा विचार करीत जावा की. तुला नको म्हणलं की त्यात तुझा वाटण्याचं एक राहिलं का सगळ्यांनी वसा बसा वडावडी. माझा ठेवायचा काय. भुंगे तुझं किती खाल्लं वडापाव तो. 2 खाल्ल्यात मम्मी तुम्ही. चल बुंगीच्या हातातला घे मला. माझं तर मी खाल्ला बी नाही सगळ्यांचं ठी आहे मला नाही. अरे बे आणलं होतं किती माहितीये का 10. तुम्ही आहेत किती जण. 1 2 3 4 5 6 7. नुसतं एक वडा आणि एक पाव घालतात आणि पाव कशाला ठेवल्यात आहे पुन्हा अजून. मी 2 घेतले तर या. एक वडा 2 पाव आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक वडा 2 पाव असं कसं होता. वडा मोठा हाय. पाववर काय म्हणून एक वडा 2 पाव देतात. छान आहे ना क्वालिटी वडापावची. टाकायचं सोने आपण वडापावचं दुकान. चालले सोनारच्या दुकानात कामाला. सोनाराच्या डायरेक्ट. नको मला खा. बघ माझ्या पुरीला किती काळजी आहे माझी. काळजी नाही तुझ्या वाटणीच खायचंय मग. काय हाय ताटात हाय का काय खायला. त्या मांजराला द्या कोणी तर एखादा पाव. काय म्हटली. मांजराला द्या म्हणलं एखादा पाव. तुझ्या वाटणीचं की. अगं मला खायला दिला नाही तर काय. खायचं काय सांगू का तुला. नाही खायचं खातो. काय शोधायला लागलं माझं 10 रुपये तर नाही ना पडलं. मला काय शोधायला लागलं माझं पैसे तर नाही ना पडलं. माझीच असं माझं 250 रुपये पडलं होतं तिथं मगाशी. काय झालं सोने कामाचं नियोजन. अर्धा दिवस गेलते की येऊन 50 रुपयासाठी पन्नास नाही 10,000 रुपये महत्वाचा पैसा आहे. तर सगळं बाहेर जगायला जायचं होतं. काय झालं तुला. चिल्लर पार्टी काम काय मला कुठं बी आहे. कामात नाही टेन्शन मला. शाळेत आहे का आम्हाला. सोनारच्या दुकानात आहे मला. मॉल मध्ये काम आहे. कपड्याचं दुकानात आहे. कर की काम. मग का म्हणत होते मी चॉकलेटच्या कंपनीत जाते काम. कुणी फुगावलं तुला. फुगवलं नाही ग. तेव्हा कुठं काम होतं. आता काय विचारलं ना आपण. तू कशी काय म्हणत होते मी जाते. नाही लागलं तर जायचंच. कुठं तरी कामच करावं लागलं. आणि तिकडं जायचं तुझी सोय होती का. करावं लागलं. हे दोन्ही वासर नाही तुला संपलं तू ते मला पिल्लं हॉस्टेलला हॉस्टेलला टाकणार. हॉस्टेलला राहणार आहेत का. नान्या सोनी तुला इकडं बघ. सोनी तुला हॉस्टेलला टाकायचं राहणार आहे का हॉस्टेलला. आईची मदत कर. बुंगे सोनी काय म्हणते या. हॉस्टेलला टाकायचं राहणार आहेस का. मी येते तुझ्यासोबत. सन्या नाही येत. सन्याची मॅडम नाही सन्याला जाऊन देत. सन्याची मॅडम सन्याला जाऊन देत नाही. 4थी झाली का सन्याची मॅडम त्याला धरून बसणार आहे. तवर इकडं मोठ्या शाळेत पवार सर आहे तर त्यांना अगोदरच नंबर लावून दिलाय. सन्या आता कुठं बी टाका. पुढच्या वर्षी सनी नाही का नाही आला. सनीला ओढतच आणतो. मी जाणार आहे काश्मीर. पवार सर शाळेत 5वीत. मग जाणारच आहे. पवार सरांच्या लाडका आहे सन्या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मग म्हणू दे की तुझ्या का पोटात. घरी आणायचं उकू देतं. आमच्या सरांना हात मग कोण तुमचं सर तर म्हणतात मला काय माहितीये का. माझं सर साक्षी कुठं सुद्धा हुशार नाही. बरं
बोलली बरोबर. पाव देऊ का मांजरीला? दे दे एखादा राहू दे की चहा संग खायला. तुम्ही खाल्लं वडापाव, मला कमीत कमी पावाचा तुकडा तर राहू द्या. मांजरावाने फिकू काय? सन्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा कसं शिकल्यात? दूध पाव खाऊन. खिडकी आहे ना, हा. त्यातनं बघून गणित त्या सरांनी लिहिलं ना ते बघून पाठीवर ते बी लिहायचं. त्यांना जेवण नव्हतं तर ते पावाच्या तुकड्यावर त्यांना शिक्षण घेतलं काय. हा, तू बी पावाचा तुकडा ठेव आता. अयो पावाच्या तुकड्याने जपून ठेव. बुंगे, तुला वाटलं नाही एकदा पण मावनं वडापाव आणला तर आपण द्यावा मावला एक तर वडापाव. आया असल्यावर किती खुश असती ग. कुठे गेलते? आम्ही आलतो घरी तर तू नव्हती घरी. काय होतं गावात? मग आता काय स्वयंपाकाला सुट्टी का? अभी मेरा तो हो गया. मेरा तो नहीं हुआ. अभी हो गया. हमें आज झालं ना? हा का नाही का? आता मला काय मला त्या चहाचा घोट. सोडल्यापासून मी म्हणते अगं तू जायची जगायला लेकरं हॉस्टेलला टाकून म्हणून मला काय कर्म नाही. मला या बुंगीशिवाय कर्म नाही. आणि तुझ्यामुळे त्या बुंगीला नाण्याला मी सांभाळते. नाही तर माझी गरज नाही नाण्याला आणि बुंगीला सांभाळायची. आपली आई मेली होती तेव्हा आपली आजी कशी म्हणली होती आमचंच गेलं आणि जग बुडालं. भांडणं ही सांची भांडणं झाली माझी आणि दीदीची भांडणं झाली का नाही? कशाला आले आमच्या? तुझ्या घरी आले, माझ्या मावच्या घरी आले. नाही होय उगाच आणलंय हिला. हे म्हणायचे ग चकली आणले, हे दोन्ही म्हणाले उगाच आणली हिला. मी डेटिंगला गेल्या हिथं आले का नाही? मी म्हणलं का उगाच आली आमच्या घरी. येऊ दे की मग, तुझं घर आहे काय? माझ्या मावचं घर आहे तिथं. अशी म्हणते मी डेटिंगला गेल्यावर मला म्हणते उगाच आली. होय तशी म्हणते होय. काय कुठे गेली म्हणते का नाही? आता मी म्हणू का उगाच आली आमच्या घरी? उगाच आली. फ्रीजचं पाणी उर्मिलाचं होतं पाणी तुम्ही प्याला का? तिनं फ्रीज मध्ये बाटल्या भरून ठेवल्या. मला माहित. दिगत आंटीचं पिली. भरून ठेव, भरून ठेव. आंटीचं पाणी नाही पिली, आंटीने दिलेलं पाणी पिली. कुठे गेला आपलं जा? मग तुझं फिक्स झालंय काय? तुझं फिक्स झालंय का पोरांना हॉस्टेलला टाकायचं? आंटी काय करणार? नाही का मला काय माहित? मी काय करू? लेकरं घेऊन तर जाऊ शकत नाही का आम्हाला? जाऊ शकत नाही आंटी मला माहित नाही नव्हतं जाऊ जाय शकत. म्हणून. मग आता लेकरांची काहीतरी सोय करावं लागल. लेकरं बर माझी- तुझ्या मनानं, तुला जसं वाटतंय तसं तुझ्या मनानं, बरोबर का? कारण हो ही काय म्हणतात लेकरं सोडून जाऊ नको. लेकरं अरे मग लेकरांना खायला कोण घालणार? कोण तू नाही का? आई नाही काय? आणि मी तर मला तर कमवावंच लागणार ना. मग कमवायसाठी मला लेकरांना थोडंसं लांब करावं लागणार ना. सगळंच घेऊन तर मी जाऊ शकत नाही. ऊन असतंय, ताण असतंय, कुठं पण जावं लागतं कामाला. बरं जाऊ दे आता. सोनीचा ही व्हिडिओ इथंच संपला कारण अजून आपल्या व्हिडिओ टाकायचा आहे. इतनी मेहरबानी करो, इतना तो करो. झाकण बघू. बाय.